वापस बॉल जा रहे हैं बॉलर के पास। देखना है अगला कैसे बॉल डालते हैं, क्या डालते हैं, उनकी नज़र से देखना चाहेंगे। वोटिंग व्हाट ब्यूटीफुल शॉट। 6 रन, ये है 6 रन। बेहतरीन उसके अंदाज से खेलते हैं। वो पहले से जाने माने बैट्समैन है, रैंकिंग बैट्समैन है। सीधा दिया पवेलियन के बाहर से 6 रन के लिए। गेम में कुछ कारण के रुकावट है। बैट्समैन और उनके कुछ तो चल रहा है और बॉल चेक कर रहे हैं अगली गेंद के लिए। बैट्समैन वेट कर रहे हैं। बॉल चेंज किया है अगली गेंद। एक रन मिलेगा वहाँ पे। 1 रन से खुश रहना पड़ेगा बैट्समैन को। अगली बॉल बहुत अच्छी बॉल, वाइड, लेकिन वाइड करार दिया अंपायर ने। वापिस बॉल जा रहा है बॉलर के पास। बॉलर का इशारा 2 मिनट के लिए रुक जाइए। कुछ कारण की वजह से खेल रुका हुआ है। तीन बॉल है, 10 10 रन हुए। अगली गेंद अच्छी गेंद, लेकिन 1 रन के लिए इजाफा। कोई मौका नहीं, कोई विकेट नहीं। या दगड्याला काही जमा नाही कौशी, नुसता फुलटू बॉल दिला म्हणून नेक्स्ट 6 मारलाय. बाबा बॉलर बा आमचा शेट ट्रिपल एसचा जंगी सामना होल मला वाटतं यो. अहो 11 बॉलर यो ऋषीविद्येचा खास माणूस आहे. व्हाट अ शॉट. ये 4 रन के लिए गेंद बाहर, बाउंड्री लाइन के बाहर गए गेंद. बहुत ही अच्छी शॉट. वैसा ही बॉल डाला था, लेकिन बैटिंग भी वैसी की है, उसमें कोई दूरी नहीं है. अगले बॉल के लिए बैट्समैन तैयार. ये लगा और वापिस 4 रन के लिए बाउंड्री लाइन के बाहर बॉल जा रही है. बहुत ही अच्छी शॉट. एक रन के लिए बॉल.
व्हाट अ शॉट, ये 6 रन पूरे बाउंड्री लाइन के बाहर। बहुत ही अच्छी सूझबूझ के साथ बैटिंग कर रहे बैट्समैन। याचा तर लय कामगिरलंय, बरेच दिवसांची भेटला वाटतं. बॉल कोणचा पाहिजे? पाच ओव्हर बघा. बॉल आणायला कोण जाई नाही. ए बॉल आणायला जावा. ए जेवून जाईल का सगळी जण बाउंड्री लाईन वर जावा. हा याच तर फिट काम केलंय बघा. एकदम खराब अशी गोलंदाजी रितेश मडवीच्या मार्फत. मला वाटतं याला एक थंडा लागू होणार आहे. माझा या माझा बघा. बॉल किती जाईल थांब. एक मिनिट पेमेंट करताय. 5 बॉल. शतकातला शेवटचा चेंडू बघा. खूप चांगला सुंदर असा चेंडू टाकला बघा. रनआउटचा चान्स होता बी काही फायदा नाही. कव्हरला कोण नव्हतं म्हणून. आणि असं तरी वाचलाय तो बघा. 32 धावा. वैयक्तिक किती होईल तर हे फरशे. दोन ओव्हर धावा किती जाईल कुठं. 12 चेंडू 32 धावा. अशा प्रकारे बघा नुसतं धो काम काढलंय त्या रोनितने. निकनेम काय रोनितला? यो दिया वाईन वाला आहे. बघू कधी काम करतय. यो फक्त चाय सुट्टा बार मध्ये दिया वाईन पियाला जातोय. बोलतो पार्टी आहे माझी. मी रोनितला या अक्षय मुल्लाचा साप सुकला पिकला साप पार करावा. ए ट्रॅक्टर कमी पी न जास्त तल. बॉलर बघा कसा आलाय. करण अंबालाला पहिलाच बॉल. झेलची संधी. कैलास गे झेल खाली आणि हा झेल पकडलाय कैलास गे आणि सुंदर असा झेल बघा. कैलास गेचा पप्पा टक्क्या खुश बघा का ती पोऱ्यानी बोलता कॅच पकडली. बाई 4 भाकऱ्या खा जास्ती अजून. हा पहिल्याच बॉलवर बाद होतो तो रोनित. बॅट्समन आहे वडापाव वेदान वड्या. पहिल्याच खूपच चांगला आकाश मुल्लाचा उर्फ हर्षल पांडे हर्षाली माथुर बघा. करण अंबालाची स्टाईल मारताना मिन्नात मडवी यांचा सुपुत्र त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचं मंडळातर्फे सहर्ष स्वागत आहे. आमचा भजी बोलवतोय त्याला. पहिला दुसरा बॉल निर्धाव चेंडू येतो. काहीच समजत नाही वेदान यांना. बघू तिसऱ्या चेंडू परत घेऊन येतो तो आकाश. सामना करेल तो पुन्हा झेलशीची संधीची आणि जादूगर खाली होता पण काही त्याला समजलं नाही. चप्पल काढलेली त्यांनी जशी देवलन जवाला डायरेक्ट काही जमलं नाही त्याला. आणि जीवनदान मिळतंय ते वड्याला. चौथा चेंडू घेऊन येतो तो आकाश शरडे उर्फ करण अंबाला आणि पुन्हा एकदा मारण्याची बघा. विकेटच्या नादात वाईट बॉल टाकतोय. पाहिजे तर मी बोली नाही तुला काय. करण उबाला उर्फ अक्षय सरडे. धावसंख्या 34. करण उबाला पुन्हा एकदा सज्ज बॉल टाकण्यासाठी आणि बघा निस्ता वडापाव वाटला याला. दिला 6 और ये खींच के मारा है बल्लेबाज ने. बहुत ही लंबा और बेहतरीन षटकार और सूझबूझ के साथ
बहुत बड़ा हमारा छक्का किधर है? या ओव्हर इन 38 धावा होत्या. 5 ओव्हर 35 जिंकाला. ही मॅन ऑफ द मॅच भेटलेला आहे मिस्टर केतन पाटील. घालिवलंय हे बॉलरनी कॅच सोरले. गांडाईला तो हर्षल. राष्ट्रवादीले अक्षयनी त्याला. गुड्डू जाम खुश आहे 50 धावा मेरले न सिरीजला आहे. आमचा टक्के आहे तो. बघा कैलास कसा उभा आहे. पुन्हा एकदा बॉल खाली सारायला डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव संख्या होती ती. फरशी फ्रान्सिस्को आम्हाला सांगताना 1 बघा काही कामाचे नाही. लाईव्ह वाल्यांना 2 बिर्याणी तरी सांगा. बोल का बघा बायको माझी काय बोलते. पागलच का तू? बघा आगला वेगळा बॉलर. रक्ती रक्ती कडक 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 कडक. 5 रुपये पापड 5 रुपये पापड. फार्म हाऊस लेफ्टन गोलंदाज. रगत काल्या बॉलर. योबा धावते कसा. या 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 पहिलाच पुलर लेनचा बॉल. धावचीची संधी. चिनूला काय बॉल समज नाही. बघा आता रक्तीचा सामना आहे. यो सामना आहे वेदान न समोर बी कोण आहे? तो बी वेदानूच. ए बॉलर नेम सांगा र. रगत काल्या आदित्य. निस्ता काला काला घालून आलाय. भारी बॉल टेकलेला फुलर लेनचा. पुन्हा एकदा तसाच चेंडू. पुन्हा 2 धावा मला वाटते भेटतील. अय क्रिश ज्या आईला कंचे पिक्चरांचा हो. आई आई आनं बोलणं भेट. यो क्रिश पिक्चरांचा बरोबर नाही. क्रिश गिरीशनी मास मला वाटतं क्रिशला द्यायला पाहिजे. बघा 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 आई आई पोट दिसत या बॉलरचं. आका आई काय सोहमला काही बॉल कळलं नाही. पप्पाला नाव सांगायला लागल. राजा तर बघितलं तुला. बघा स्कोररला स्कोर नाही माहित. 47 धावा जाईल तरी बी. अशा प्रकारे निकम स्टेज वर स्टेज निकम तुषार निकम यांनी स्टेजवर यायचं आहे. मिसफील्ड बघा आकाश सरडे आणि सोहम मडवे आणि ओव्हर थ्रोच्या मला आता अजून 3 धावा. चला निकम यांनी इकडे यायचंय. चला निकम या. आमचे गुड्डूला बी पोर बघायचे आहे आणि आमचा निकम बी पोर बघणार आहे. चल बॅट वरती कर वड्या. 50 धावा जाईल तुझ्या. शाबास थँक्यू. बघ बॉलरची बेंबी दिसतोय. बघा काही जमलं नाही यानं. बॉल राहिलाय रक्ती काला. बघा याचा करा मोये मोये. ओ भाई हे कॅमेरेनं आईलाच पाहिजे खरं म्हणजे. भैयाची व्हिडिओ आली पाहिजे. डॉट बॉल बघा पुलर लेनचा बॉल. नो बॉल आणि या बॉलावर येतात 4 धावा. कडक मोहित यांनी आम्हाला 2 प्लेट द्यायचे आहेत.
तीन प्लेट दे, 3 प्लेट. काय तुषार निकम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या कैलास शिंदेचे साहेबांचे ड्रायव्हर निकम, तुषार निकम. काल चर्चा लई जोरात झाली बंगल्यावर, जिथं तिथं चर्चा. बघा गचालाशी फेकी, गचालाशी बॅकअप. ईशान मडवी गे. हा मंचुरियन. हॅलो हॅलो हॅलो. तर चंपक चाचाची ओव्हर इथं संपलेली आहे. नवीन गोलंदाज येतोय तो गौरव पाटील उर्फ साई. बागा बॉय इथं भागतोय. पॅड घातलाय का? 30+ चा बॉलर वापरणं कंपल्सरी आहे, नाहीतर 4 धावांची पेनल्टी लागण्यात येईल. 30+ बॉलर कंपल्सरी आहे. मला तुम्हाला कळतं का नाही? दादा धावा 57. चक्रीवादळ आलेला आहे मैदानात. वैयक्तिक 5वं. तर गोलंदाजीला येतोय तो चिनू पाटील. हॅलो हॅलो. 3+ चा दुहादार बॉलर इथं गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू मिस करतोय. चेंडू सरळ जातो डिक्लेअर क्षेत्रात. 1 धाव. संघाची टोटल वाढते. हॅलो. अक्षय मात्र 1 धाव काढण्यासाठी उतरलेले आहेत फक्त, कारण की ती सिंगलच खेळत आहेत. कुठलाही बॉल त्याच्या बॅट मधून एकही आता मोठा फटका आला नाही अजून. चला चला, अंपायरशी वादावत करू नये. अंपायरशी वादावत करू नये. धन्यवाद डीजे. मात्र मोठा फटकार. चेंडू सोडवला जातोय गिरीश वेंगुर्ला यांच्या हातात. तिसरा गडी गाड होता. तिसरा मुटकडा बाजू. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हा येत आहे आवाज. वा यायला केतनदाला उतरवायचं तर. कमान हितेश. 2 चेंडू. बघा बघा बघा, निस्ता गुलगुलीत बॉल आणि यो मारला षटकार. बघा कॅप्टन आउट झाल्यानंतर पहिला षटकार आलाय तो हितेश बॅट मधून. कॅप्टनचा खास दोस्त. मागाशी लय वाट लावली त्याची. पुन्हा एकदा पुलर लाईनचा चेंडू. झेलची संधी आणि पुन्हा एकदा 6. शेवटच्या बॉलवर 2 चेंडू 2 षटकार आणि धावसंख्या होते ती 101. 102 जिंकला. या स्वागत आहे तुमचं मंडळाच्या वतीने.
वड्याने 3 वडापाव खाऊनची फुगलाय. तुला चिकन साईडला काढून ठेवलंय ना पाव बी ठेवले. 103 जिंकाला. 72. आणि गिरीश नाजिम मुल्लाची कॅप घेऊन उतरत आहे. ए येता का वेंगुर्ला आ रहा है ना मास्क पहन के खेलो सनस्क्रीन लगा के नहीं वेंगुर्ला वेंगुर्ला या ना देखो वेंगुर्ला. रित्याला कवतरी गॉगल घालूनची खेळून दाखवा आम्हाला. निस्ता कॅप लावून हिंदय गॉगल. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. प्रथम यांनी उतरायचं आहे. अनिकेत 4 बियर पिऊ. अनिकेत देऊ बॉल घे. अनिकेत बघ दिसतंय. दिसतंय बॉल दिसतोय. 4 किंगफिशर पिलेन अल्ट्रा. बघा हारलेल्यांचा सामना चालू आहे. हा 72 धावाचं टार्गेट आहे. फुल सेटिंग चालले. गिरीशला कसा आउट करायचा वेंगुर्ल्याशी. मी तर सांगते गिरीश ते डोल्यावरचं काय ते शिंगा लावायला आमचे केतन झाला द्या. ये कैलास गे. फ्रान्सिस्को काही नाही चिकन बिकन भेटणार. बघा गोला फेक. बघा पहिलाच गोलंदाज येणार आहे. गोला फेक अक्षय पाटील दगड्या. विठ्ठल पानवाल्याचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संकेतनी सांगितलं आम्हाला. आणि कैलास गे यांनी खूप अशी सोय करतात. सगळ्यांनी हिस्सा बापासानं त्याचा. आम्ही काय बघू. कैलास गे या साईडला ये. चला सामन्याला सुरुवात होतो. पहिला चेंडूचा सामना करेल ताबडतोब बल्लेबाज रितेश मडवी. आणि पहिलाच बॉल घेऊन येतो तो अक्षय पाटील दगड्या. बघा पहिलाच झेलचीची संधी. आणि याला 2 बॉल दिसत आणि घेतला आणि दिसला असतंय काय. बघा बघा ये बडवायझर बरोबर नाही आत. त्यांनी बी 4 डोलं असूनशी त्याला काही दिसलं नाही. पोचला नाही बॉल खाली. तो सांगतोय थांब थांब सुमितच्या सारखा मी नेक्स्ट कॅच परत पकडीन. मला वाटतं याला एक बडवायझर सांगायला लागेल कॅन. गॉगल लावून खेळावं मी तर सांगतोय. बघा लेफ्टी आलाय आणि फिल्डरनीच बॉल आणायला जायचंय. चॅम्पियनना विनंती आहे. हरचंद नानाचं हार्दिक हार्दिक स्वागत. बघा कशी पोझिशन आहे अनिकेतची. पुन्हा एकदा बॉल घेऊन अक्षय. खोलवरचा बॉल बुंद्यात बॉल ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू टाकतो तो अक्षय पाटील. गिरीश याला काय समजलं नाही. बघा एक जीन्स आलाय. प्रत्युष प्रत्युष डोक्या वाटतो पहिला. दोन्ही हट्टेव तैसं नाही. शिंगा कशा ठेवतात. बघा रिवर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. प्रत्युष प्रत्युष 20 रुपये प्रत्येकाला मी सांगेन 20 रुपये. हा 30चे 2000 नाही 2000च ते 5च 0-2 काढतोय. चला पुन्हा एकदा तयार गोलंदाज अक्षय पाटील. सामना करेल तो गिरीश.
काहीच समजत नाही गिरीशांना. पुन्हा एकदा झेलची संधी, झेल खाली आणि षटकार. समजलं नाही काय त्याला. आणि अक्षय पाटील खूप जोरात कैलासच्या इकडे इशारा करतो आणि ईशानकडे. ईशान काहीच समजलं नाही. खूप चांगली गोलंदाजी करतो तो अक्षय पाटील. शतरक्षकाची आपलं फिल्डरची साथ नाही लाभत. ती दगड्या यांना काहीसा नाराज. आणि बारकी पोरं जाम जेवले म्हणून बँड वाजवतोय. बघा बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी प्रेक्षक व्हिडिओ शूटिंग करतात. पुन्हा एकदा आणि बॉल आणायला जायचं चंपी आणि कॅच सोडले म्हणून. ए चंपी थांब, चंपी चंपी थांब. चला बघा कॅच सोडल्यानंतर पहिला षटकार या इनिंगचा येतो तो गिरीशच्या बॅट मधून. जीवदानेचा पुरेपूर फायदा घेताना पुन्हा एकदा या शतकातला शेवटचा चेंडू असू शकतो. कारकार कारकार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि रितेश यांना काही समजत नाही. डॉट निघाला म्हणून वाईट पाहिजे. बघा 30+ केतन पाटील ओव्हरीला कधी येणार. सकाळचे 6 वाजेपर्यंत बसलेला तो खेळत अनिकेत हरचंद मडवे. वाह सकाळचे 10ला घरा गेलाय. अनिकेत खरं खरं सांग 4 बॉल दिसत होतं काय रे. ऐ हाताची घडी तोंडावर बोट, मधलं बोट. गोलंदाज रोनित. बघा रितेश मडवी यांनाही एक जीवदान भेटलंय. रितेश मडवीलाही जीवदान मिळालंय अनिकेतच्या स्वरूपात. त्याला 4 बॉल दिसले. कुठला पकडायचा तो समजला नाही. बघा वेदांत भज्जी यांच्याकडे अजून सुद्धा बॉल आलेला नाही. अंपायर 2 बॉल दाखवतोय आणि पहिला बॉल घेऊन येतो तो रोनित. बटरफ्लाय बटरफ्लाय आणि यो बघा कसा चौका. जीवदानेचा पुरेपूर फायदा. बाउंड्री. 4 धावा येतात पहिला चेंडूवर. खूपच खराब अशी सुरुवात करतो तो स्वतःच्या शतकातला. माझ्या बाजूला बैल बसलाय. कैलास घे यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. घे माझा टिंब टिंबा. पुन्हा एकदा सज्ज तो रितेश मडवी. बॉलिंग करेल तो रोनित. रोनित मडवी आणि पुन्हा झेलची संधी. अनिकेतला काहीच समजत नाही. पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा अनिकेत यांनी सोडून दिलाय. त्याला काय समजत नाहीये. त्याला फक्त ढगात बडवायझर बियर दिसत आहेत. आणि ईशानला LP. ईशान बसलाय उघडा. धंद्याचा टाइम. बघा बाउंड्री मारल्यानंतर एक धाव आली. त्याच्यानंतरला बल्ला चेंज करतोय दो रितेश मडवी. आता मला वाटतंय मंदिरावर मारणार आहे आंबेडकर स्मारकावर. नाहीतर मला वाटतं हायमा सिंधला तर की आवरे रागा नाही. प्रत्युष बघितय मला. कौतिक पाटील काय कौतिक पाटील. कौतिक पाटील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा झेलची संधी होती पण डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते ती. बघा कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. आणि आलाय चंद्रकांत पाटील. मगाच्या मॅचचा हरलेला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी सज्ज राहिलाय. नाही दिला मी त्याचा मॅन ऑफ द मॅच. एक माराचा होता अजून पण ते काहीच जमलं नाही. बघा वाईटच्या स्वरूपात खराब असा चेंडू. अंपायर हर्षल दपावाच्या सारखा हात करतोय. दोन्ही हात समांतर करतोय धरतीला त्यानं जमिनीला. चंद्रकांत पाटीलचे मला वाटतं बियर संपलेले आहेत.
आता मॅन ऑफ द मॅच कडे लक्ष ठेवलंय त्यांनी. बघा आणि बघा जोरात मारायचा होता रितेशला, खूप खूप जोरात मारायचा इशारा, पण निर्धाव चेंडू. बॉल किती झालं फ्रान्सिस्को? हा 4 बॉल आणि घेतला, तेच 4 बॉल दिसत होतं. ठीक आहे टक्क्या, शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात एकच फटका खेळायचा प्रयत्न करतो तो रितेश मडवी. तमसाला बॅट लावा सर टक्क्या सांगतोय. टक्क्या चंद्रकांत पाटील तंबाखू खाऊन बोलणार आता. नको बोलतोय, बोलतो माय लव फर्स्ट लव. पुन्हा एकदा त्याच प्रकारे सेम बॉल आणि सेम रिझल्ट. टक्क्या सांगतोय ऐक. बघा खूप चांगलं, पहिल्या बॉलवर बाउंड्री, दुसऱ्या बॉलवर 1 रन, तिसऱ्या बॉलला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन. लगातार 3 चेंडू डॉट. जसं काय 3 बॉल 3 षटकार मारले अशी गोलंदाजी केली ती रोनित मडवी यांनी. अजूनही 18 बॉल आणि 52 धावा. प्रत्युषण सिद्धेश पाटील शांताराम शेठचे सपुत्र यांचे सुपुत्र यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आया भुसावर आलेले ते आमचे सिद्धेश पाटील परिवार, पाटील परिवारचे अध्यक्ष. घराचा गुड्डू हॉटेल व तुझे कुक नाही आहे. धीरज पाटील आल्यामुळे चंद्रकांत पाटील हे लोक हरलेले आहेत. हा मी इथं शेंगते त्याला पाठवतोय पेस्ट्री बनवायला. चला चला अक्षय यांना विनंती आहे दगड्या. चला केतन पाटीलला ओव्हर द्या. अक्षय गेला. बघा एक वडापाव आहे आणि एक भजीपाव बी त्याच्यानंच आहे. पादऱ्या वेदान हरचंद मडवी लास्ट मॅच. संकेतने कॅच पकडल्यावर 1000 रुपये चंद्रकांत पाटील तर्फे देईल का नाही देईल माहित नाही म्हणा. हातून नाही घालणार बोलतोय. अरे काय घालत आहे तुला हात. या 5 भाकरी ओमी प्रकाश किणी मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. चिकन एके साईडला काढून ठेवा त्याला. बजाव रातचं काट. ये 4 भाकरी ओमी प्रकाश केणी फायनलला गेले. पहिला चेंडू घेताना बघा भजीसारखं तोंड केलंय. बघा झेलची संधी आणि खूप चांगला प्रयत्न, पण दबावासारखा हात केला तो आकाशा साईडला. हर्षल पाटील याने 6 धावांसाठी आणि भजीला पाव दाखवला तो गिरीशानी. पाहिजे 46 धावा अजून. पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू काही समजला नाही गिरीशांना. डायरेक्ट कोकणात बॉल गेला. कोकणात वाईट दिला नाही अंपायरनी. गोव्यामध्ये सावंतवाडीचा बॉर्डरचा पट्टा आणि चिकन टाकले तेलात. पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू. अंपायरचा इशारा येतोय. अंपायरनी नो बॉल नाही दिला. तो सांगताय कसलेला बॉल द्या. चला रोनी त्यांनी बॉल आणायचा आहे. रोनी त्यांनी आमच्याकडे बघायचं नाही. बघा जेसीबीचा हात वरती झालेला आहे आणि प्रकाश कोळी यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. चला आमचे मान्यवर निघत आहेत, त्यांना सोडायला जातोय. वेदांत पाटील गोलंदाजी मार्कवर आणि डॉट. हॅलो नवसाती मित्रमंडळ होली प्रीमियर लीग ईशान स्मृती चषक 2024 आणि षटकार. चेंडू सीमा रेषा बार. 6 धावा. ला 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 ला.
ए धान, ए धीरज धान, ए धीरज धान खाद्या ना तोच घे गिरीशा मस्त आहे. धावसंख्या 38. 40 पाहिजे 40 पाहिजे. 34 3-6 मारला याला. अजून एक लास्ट बॉल आहे. षटकार. अशा प्रकारे 24 धावा दिलेल्या आहेत वेदाल पाटील यांनी. 4 षटकार खाल्लेले आहेत. ला 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 ला. 4 खाल्लं 4. संकेत 24 धावा दिल्या वेदांनी. 24 दिला. 24 ध्यानीत दिल ती. गोलंदाजी मार्क वर हितेश मडवी. डीकेपीएल मध्ये त्याने एक कारनामा केला होता 30 धावांचा. किती पाहिजे? 28. 12 बॉल 28. या चौरीत 20 मार. जीवनदान दिलेलं आहे गिरीश सावंत यांना. त्यांनी पुरेपूर फायदा केला आहे त्या जीवनदानचा. आणि षटकार. 6 धावा. जो कोणी जेवला नसेल त्याने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 11 चेंडू 22 धावा. आणि उपयोगा षटकार. चेंडू सीमा रेषापार. 6 धावा. वन साइड वर्तकनगर. वन साइड वर्तकनगर. रितेश मडवी ऑन फायर. धानोबा राईस उरलाय का बघा. राईस आणि 3 चेंडू 3 षटकार. हॅट्रिक षटकार इथे. दहा धावांची गरज. 10 धावांची गरज. टाक्या ते बघ मॅचला चालले ते बघ. मॅचला चालला. मॅचला चालला. बघा मंडळाची आवरी टुर्नामेंट असून मॅचला चाललाय. नाही झालं म्हणजे बघा बुकिंग आहे. नाही 2 बॉक्स घेऊन ये सेक्टर 300 येतं ना. आणि वाईट चेंडू. 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावा. वाईट प्लस. 8 पाहिजे. 8. 9 चेंडू 8 धावा.
7 धावांची गरज. 8 बॉल 8 चेंडू 7 धावा. हा मग 8 बॉल 7 पाहिजे. ए ओमी जेवला का? 4 भाकऱ्या 1 टोप भात. 2 अजून 1 बॉल आहे. चौका. हा आता 6 पाहिजे. हा 6 पाहिजे. 6 पाहिजे ना. 5 पाहिजे. 2 धावा. 5 धावांची गरज. या मॅचचा पण माझा वाटतं हितेशलाच जाणार आहे. नाही नाही वेदांनी 4 6 खाल्लेत. 2 डॉट 4 6. डकलर आहे का? 5 पाहिजे. 6 चेंडू 5 धावांची गरज. अर्धा यो अख्खा तासात पडलाय. केतन पाटील या लोकांनी बियर गायब केलेला एक. तीन बियर होते इथं 2च राहिलेत. बघा बियर कोणी घेतलाय? मला वाटतं रोशन पाटील. बियर आमचा मॅन ऑफ द मॅचचा परत करायचा आहे तुम्ही. चला हा बियर आलेला आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आलेली आहे रिटर्न. बघा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आलेली आहे. माझ्याकडून 2 बियर तुम्हाला. फक्त हाणाला कोण जाल तो बघ पहिला. नाही रात सोडून बिजा कोण बी दे माझ्या माणूस. हा शांडा बाबू हा इथं. जिंकतील म्हणजे रिवर्सचा षटकार. बघा पहिलाच बॉलिंग दिली असती आणि रन आउट. पोट जास्ती वारलंय ना बाई. मिसिंग द फ्लाइट. रन आउट. मथुर. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावांची गरज. पाच चेंडू 5 धावा. साई 6 मार्यो. ईशान घे यांनी टॉस साठी यायचं आहे. ईशान धीराला काय बोलतोय? बोलतोय ईशान बोलतोय धीराला नको आमच्या हारलो बोलतोय आम्ही. बघा ज्युनियर घे सिनियर घे माझ्या बाजूलाच आहेत. एकमेकांची नावं घेऊन सांगतायत. त्याच्या मुलं हरले त्याच्या मुलं हरले. आणि साई गोलंदाज बघा एक कोणत्या बिंचावर नाही टाकला चटक्या. बॉलिंग 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 कमान. आणि 4 धावा. 4 चेंडू 4 धावांची गरज. हितेश आणि वेदांत याने 24-24 धावा खाल्लेल्या आहेत. 24-24 दोघांनी. अर्धा अर्धा नाही. एक अर्धा आहे आपल्याकडे. एक अख्खा देव एक अर्धा देव. पहिला एक एक घुट मारा इथं. आणि हा षटकार बघा आता. सामना जिंकलेला आहे हेल बॉईज. हेल 11. अनिकेत व अनिकेत